नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, अखेर महाराष्ट्र शासनाने मिशन वात्सल्य म्हणजे विधवा महिलांसाठी जी नवीन योजना सुरू केलेली आहे, या नवीन योजनेसंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या योजनेचा अर्ज कोठे करायचा, तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो कोठे केला पाहिजे, त्याचबरोबर तुम्हाला कागदपत्र कोणते लागणार याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणते लाभ मिळणार आहेत याविषयी सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण टाकलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बाब तुम्हाला समजावून सांगतो. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या नुसार मिशन वात्सल्य योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे. हा शासन निर्णय आपण थोडक्यात समजून घेऊया. कोविडच्या काळामध्ये ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिला व पुरुष दोघेही वारले असतील, त्यांचा मृत्यू झाला असेल, तर त्यांच्या कुटुंबातील जी मुलं असतील त्यांचा संपूर्ण भार राज्य सरकारच्या माध्यमातून उचलला जात होता, त्यांना आर्थिक मदत केली जात होती. परंतु मित्रांनो, वात्सल्य योजनेचा जी व्याप्ती आहे ही व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या मनामध्ये एक महत्त्वाचा विचार होता आणि या माध्यमातून राज्य सरकारच्या ज्या ज्या काही योजना असतात त्या सर्व योजना राज्यातील प्रत्येक विधवे महिलेला, त्याचबरोबर ज्या परित्यक्त आहेत किंवा एकल महिला म्हणजे काय, तर ज्यांचं लग्न झालेलं नाही किंवा त्या कुटुंबामध्ये फक्त एकट्याच राहतात, अशा महिलांना ही नवीन योजना व्याप्ती स्वरूपामध्ये त्याचा लाभ देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना प्रामुख्याने आता नव्या स्वरूपामध्ये सुरू केलेली आहे. तर यामध्ये त्यांना वारस प्रमाणपत्र असतील, महिला किंवा मालमत्तेचे हक्क अधिकार असतील किंवा इतर जे काही योजना असतात शासनाच्या विविध विभागात ज्या योजना आहेत त्यांना त्यांचा फायदा मिळवून देणं, क्षेत्रीय स्तरावरील विविध शासकीय व स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून त्या विधवा महिलांचा विकास उद्धार त्या सक्षम कशा होतील यासाठी प्रयत्न करण्यासाठी मिशन वात्सल्य ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केली आणि यामध्ये हा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी पारित झालेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण थोडक्यात पाहूया. कोविड-19 या संसर्ग आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचं निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या आधारावरती मिशन वात्सल्य ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि संदर्भ क्रमांक 6 नुसार याला परवानगी सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही योजना यापूर्वी राबवली जात होती. परंतु मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये 2 नंबरचा मुद्दा अतिशय महत्त्वाने सांगितला आहे. यामध्ये सदर मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवून सदर योजनेचा लाभ राज्यातील सर्व विधवा महिला, बघा सर्व हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, आणि या सर्व विधवा महिलांना त्याचबरोबर परित्यक्ता, त्याचबरोबर एकल ज्या महिला असतात त्या एकल महिला म्हणजे काय, तर कुटुंबामध्ये एकट्याच राहतात अशा महिला, या सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. हा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी स्पष्ट मुद्दा राज्य सरकारच्या माध्यमातून सांगितलेला आहे. आणि याच शासन निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा स्पष्टपणे समजून घ्या की या योजनेची संपूर्ण जबाबदारी ही तालुकास्तरीय समिती स्थापन करून संबंधित अधिकाऱ्यांवरती देण्यात आलेली आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर ती तालुका समिती कोणती, तर या समितीमध्ये तहसीलदार, बघा काय म्हणतो मी, तहसीलदार आणि तुमचे BDO म्हणजे गट विकास अधिकारी जे पंचायत समितीला असतात, पंचायत समितीचे अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयातील अधिकारी यांचं मिळून या ठिकाणी ही तालुकास्तरीय समिती स्थापन होणार आहे आणि या समितीच्या माध्यमातून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा पद्धतीने ही योजना आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कोठे करायचा, अतिशय महत्त्वाचं मुद्दा, अर्ज कुठे करायचं आहे नेमकं. ठीक आहे सर, अर्ज नवीन योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केली, ठीक आहे, पण मग अर्ज कुठे करायचा, संबंधित योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये, कुठे तहसील कार्यालयामध्ये किंवा पंचायत समिती या 2 ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचे, किंवा जर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचणं शक्य नसेल तर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये, कुठे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येणार आहे. अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये प्रश्न होता अर्ज कुठे करायचा, तर या पद्धतीने. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की कोणकोणते कागदपत्र लागतात
अतिशय महत्त्वाचं आहे. कागदपत्र माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर यामध्ये पहिला कागदपत्र म्हणजे तुमचा ओळखीचा पुरावा म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, त्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड पाहिजे, त्यानंतर तुमच्याकडे रेशन कार्ड पाहिजे, त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा म्हणजे उत्पन्नाचा दाखला हा असणं खूप गरजेचं आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या महिलांकडे हा दाखला असतोच, काही काळजी करायचं कारण नाहीये. त्यानंतर तुमच्याकडे रहिवाशी पुरावा पाहिजे. कोणता? तुमच्याकडे रहिवाशी पुरावा सुद्धा पाहिजे. हा रहिवाशी पुरावा हा तुमचा तहसील कार्यालयाचा चालतो किंवा तुमच्या ग्रामपंचायतचा सुद्धा चालणार आहे, काळजी करायचं कारण नाही. त्याचबरोबर तुमचं बँक पासबुक तुम्हाला लागणार आहे, बरोबर. हे बँक पासबुक तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा कागद म्हणजे तुम्ही विधवा आहात याचा एक पुरावा म्हणून कागद तुमच्याकडे पाहिजे. आता विधवा म्हणून पुरावा किंवा तुम्ही एकट्या राहतात, एकल व्यक्ती आहात, एकल महिला आहेत त्याचा पुरावा पाहिजे, किंवा परित्यक्त आहेत याचा पुरावा पाहिजे. त्यासंबंधी तुमच्याकडे जे काही कागद असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी सादर, किंवा कोर्टाचा आदेश असेल, किंवा मिस्टरांचा मृत्यू दाखला असेल, किंवा जर तुम्ही एकट्या राहत असाल तर तुमच्याकडे प्रतिज्ञापत्र असतं. अशा पद्धतीचे हे कागदपत्र तुम्हाला हवे आहेत. हे कागदपत्र कुठे, कोणकोणते कागदपत्र लागतात हे आपण या ठिकाणी बघितलं. आणि या योजनेतून तुम्हाला कोणकोणते फायदे मिळणार याविषयी सुद्धा आपण या अगोदर व्हिडिओ बनवलेली आहे, ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जो शासन निर्णय आलाय तो शासन निर्णय या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण समजावून सांगितलाय. सदर शासन निर्णयाची PDF फाईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा खाली दिलेला आहे. या योजनेविषयी ज्या ज्या नवीन अपडेट येतील त्या नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. यासाठी आत्ताच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो ही माहिती आणि ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व विद्वान महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.